हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची चाललेली आहेत क्लिनिंगची कामे. तर सगळ्यात आधी जीविकाला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतरनं मग ही जी काही माझी छोटी मोठी कामं आहेत तर ती आवरायला घेतली. पहिल्यांदा सोफा वगैरे जो आहे तर तो डस्टिंग वगैरे करून घेतला. आणि आज येत ना रद्दी खूपच जास्त होती माझ्याकडे, तर म्हटलं चला रद्दी जी आहे ती सुद्धा आज आपण एकत्र सगळी करून ठेवूयात. आता इथे येत ना देवघर जे आहे तर ते मी आवरायला घेतलेलं होतं. आता जीविका घरी असली ना की तिचं सतत देवघरामध्ये रांगोळी काढणं किंवा दिवा अगरबत्ती लावणं सतत चालू असतं. आणि आदल्या दिवशी तिला सुट्टी होती त्याच्यामुळे मग थोडासा पसारा जो आहे तर तो झालेला होता. तर म्हटलं चला तो सुद्धा आवरून घेऊयात. आणि आज मी थोडासा वेगळा जो ड्रेस आहे तर तो वेअर केलेला होता. म्हणजे जसं की कुठे बाहेर येता जाताना वगैरे आपण जे ड्रेसेस घेतो तर त्यामधलाच आज मी एक वेअर केलेला होता. आज येत ना माझी खूप जास्त इच्छा झालेली होती की आपण आज थोडंसं वेगळा जो ड्रेस आहे तो वेअर करूयात. कारण की रोजच्या रोज जे आपण डेली वेअरचे कपडे यूज करतो कधी कधी ते सुद्धा रोज घालून आपल्याला कंटाळा येतो. एखादा दिवस असाही असतो की आपल्याला वाटतं की थोडंसं चेंज जे आहे ते आपण आपल्या लुकमध्ये करावं. म्हणून मग आज थोडासा वेगळा जो ड्रेस आहे तर तो मी वेअर केलेला होता. आता जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं ना की थोडंसं चेंज जे आहे ते आपल्या दिसण्यामध्ये किंवा राहण्यामध्ये व्हायला हवं, त्या दिवशी आवर्जून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला जसं राहायला आवडतंय तसं राहायचं. आपलं कसं होतं घरातील कामांमध्ये आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. घरातील कामांचा लोड इतका असतो की म्हणजे आपल्याला काय आवडतंय हे सुद्धा कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही. किंवा आपल्याला कोणत्या गोष्टींची आवड होती, कोणत्या गोष्टी आपल्याला खूप जास्त आवडतात, त्यामुळे आपल्याला छान असं फ्रेश फील होतं, त्या गोष्टीसुद्धा आपण विसरायला होतं. त्यामुळे ना प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी थोडासा वेळ जो आहे तो काढला पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी आनंदी, फ्रेश आणि उत्साही राहतो. आता ज्यावेळेस आपण स्वतः आनंदी राहू, फ्रेश राहू, उत्साही राहू, त्याच वेळेस आपण आपलं घर जे आहे ते सुद्धा आनंदी ठेवू शकतो. जिथे आपलाच मूड जर ऑफ असेल तर मग घरातील वातावरण आपण कितीही छान ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते मात्र काही होणार नाही. त्यामुळे प्रत्येकीने आवर्जून रोजची 30 मिनिटे का होईना ही स्वतःसाठी दिली पाहिजेत. म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे काही काम नसतं ना त्या दिवशी छान असं स्वतःला पॅम्पर करायचं. आता घरामध्ये जर आपल्याकडे वेळ नसेल तर मग आपण बाहेर पार्लरमध्ये जाऊन सुद्धा थोडासा वेळ जो आहे तो स्वतःवरती स्पेंड करू शकतो. फक्त बचत करणं म्हणजे गृहिणी होणं किंवा स्मार्ट गृहिणी बनणं इतकंच नसतं, तर स्वतःवरती सुद्धा आपण थोडंसं जे आहे ते खर्च केले पाहिजेत. फक्त मुलांसाठी किंवा परिवारासाठी आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमवून ठेवत असतो आणि स्वतःसाठी मात्र आपण थोडंसं जरी काही खर्च करायचं म्हटलं तरी आपण तिथे बराचसा विचार करायला सुरुवात करतो. तर तसं न करता आयुष्य हे एकदाच आहे, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी आवडत आहेत त्या आवर्जून करायच्या. मग ते बाहेर वर्षातून एकदा का होईना बाहेर ट्रिपला जाणं असू देत किंवा मैत्रिणींशी बाहेर मीटअप करणं असू देत, स्वतःचा जो मी टाईम आहे तो सुद्धा आपण एन्जॉय केला पाहिजेत. म्हणजे दिवसातून आपण स्वतःसाठी अर्धा तास का होईना काढला पाहिजे. आता घरातील कामं करताना फक्त सगळं मलाच करायचे हा अट्टाहास जो आहे तो प्रत्येकीने बंद केला पाहिजेत. म्हणजे मुलांना किंवा घरातील सदस्यांना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकीने शिकवल्या पाहिजेत. की जेवण झाल्यानंतर ना ॲटलिस्ट आपण स्वतःचं जे ताट आहे ते उचलून बेसिंगमध्ये ठेवणं, कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं, आपला जो काही मुलांचा पसारा असेल, खेळणी असतील, मग ती शाळेतील होमवर्क असू दे, जेवढं काही मुलं पसारा करतात ना तेवढं सगळं त्यांना स्वतः जे आहे ते आवरायला लावायचं. आता या छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या ना तरीसुद्धा आपला बराचसा कामाचा जो भार आहे तो हलका होऊन जातो आणि आपल्याला जास्त दमायला सुद्धा होत नाही. सकाळी उठल्यानंतर ना देवाचे आभार मानायला शिका की देवाने आपल्याला इतकं छान घर दिलं आहे, कुटुंब दिलं आहे, प्रेमाची माणसं दिलेली आहे. या सगळ्यांविषयी देवाची कृतज्ञता व्यक्त करा. फक्त माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, यांच्याकडे हे असं होतं, हे असे राहतात किंवा यांचं रोज नवीन नवीन काहीतरी बाहेर फिरायला जाणं असतं. आता सध्याच्या जगामध्ये ना हे आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतं. म्हणजे व्हॉट्सअपचे स्टेटस असू देत, इंस्टाग्रामची स्टोरी असू देत, इथे सतत आपल्याला नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतात आणि आपण आपली बराबरी ही
इतरांशी करायला जातो. आता काही लोकं तर अशी असतात ना, की त्यांना साधं राहायला घरसुद्धा नसतं आणि आपण बरीचशी अशी लोकंसुद्धा पाहत असतो. पण तरीसुद्धा आपल्याला त्यांच्याकडे लक्ष नसतं. आपलं लक्ष कशावरती असतं, की खूप जास्त काहीतरी त्यामध्ये खूप भरदार कपडे घातलेले आहेत किंवा आज हे इकडे फिरायला गेले, रोज हे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जातात. हे रोजचे स्टेटस आपण पाहिलं, की मग आपण थोडंसं उदास व्हायला लागतो किंवा आपली बरोबर इतरांशी करायला बघतो. तर ते फक्त आहे ना थोड्या काळासाठीच असतं. आता समजा तुम्ही जर एखाद्याला मदत केली, तर त्यांनी जर तुम्हाला प्रेमापासून जर आशीर्वाद दिला ना, तर तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहतो. आणि जर तुम्ही WhatsAppला स्टेटस ठेवलं, तिथे लाईकचा ऑप्शन असतो, Instaला असतो, तर तिथे फक्त लाईक्स हे किती वेळासाठी असतात? एक 24 तासांसाठीच ते राहतात. पण जर तुम्ही खऱ्या मनाने जर एखाद्या व्यक्तीला मदत करत असाल, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हेल्प करत असाल, तर त्यांचा जो आशीर्वाद आहे ना, तो आपल्यासाठी कायम आपण आयुष्यभरासाठी तो आपल्यासोबत राहतो. तर अशा या छोट्या-छोट्या गोष्टींकडे आहेत ना, आपण लक्ष द्यायचं. आपलं आयुष्य जसं आहे, देवाने आपल्याला जसं घडवले त्याचा आभार मानायला शिका आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं काय करता येईल या गोष्टींकडे भर द्यायला शिका. आता सकाळची कामं आवरल्यानंतर नाहीत ना, आपल्याकडे दुपारी थोडासा वेळ जो आहे तो शिल्लक राहतो आणि प्रत्येकीने थोडासा वेळ जो आहे तो स्वतःसाठी काढला पाहिजेत. आणि यावरती मी बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते आधीसुद्धा बनवलेले आहेत आणि त्यावरती बऱ्याचशा टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. दुपारचा वेळ ज्यावेळेस आपल्याकडे थोडासा रिकामा राहतो ना, त्यावेळेस आपण नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत. ज्यामध्ये आपल्याला आवड आहे. नवनवीन गोष्टी शिकल्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तो वाढायला लागतो आणि आपल्याला सुद्धा छान फ्रेश असं फील व्हायला लागतं. ज्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढायला लागतो ना, त्यावेळेस आपोआपच आपल्यामध्येनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज व्हायला लागतात. मग ते सकाळी उठल्यानंतर थोडंसं रेडी होणं किंवा दुपारी थोडंसं एक्स्ट्राचं जे आहे त्या नवीन गोष्टी शिकणं किंवा एखाद्या ठिकाणी कुठे आपल्याला थोडंसं जॉबची अपॉर्च्युनिटी असेल तिथं जाऊन थोडंसं ट्राय करणं किंवा बाहेर जाऊन इंटरव्ह्यू देणं, थोडंसं बाहेर जाऊन एक्सप्लोअर करणं, नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी जाणं, मैत्रिणींसोबत थोडासा वेळ घालवणं. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे काय होतं, आपल्यामध्ये सुद्धा छान आत्मविश्वास जो आहे तो यायला लागतो. घरामध्ये ज्या काही मोठ्या गोष्टी घडत असतात, जसं की डेली बेसिसमध्ये घरामध्ये काही गोष्टी घडत असेल, तर मग आपण आपल्या कुटुंबाशी, मुलांशी आज त्यांनी नवीन स्कूलमध्ये काय शिकलेलं आहे किंवा आज मिस्टरांनी बाहेर कसा दिवस घालवला, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ना त्यांच्यासोबत सहभागी होत राहा. त्यांच्याशी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करत राहा. यामुळे काय होतं, आपल्या कुटुंबाशी आपलं जे भावनिक नातं आहे ते निर्माण होतं. म्हणजे फक्त चूल आणि मूल इतक्यापर्यंत मर्यादित न राहता घरातील सदस्यांसोबत सुद्धा आपण थोडासा वेळ जो आहे तो घालवला पाहिजेत. आता एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही, तर बऱ्याचशा गृहिणींना ताण येतो किंवा आपल्या आनंदासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीवरती निर्भर राहतो. म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत चांगली वागली, तर आपण आनंदी राहतो आणि त्या व्यक्तीचा थोडासा जरी मूड ऑफ झाला, तर मग आपल्याला त्रास व्हायला लागतो किंवा मग आपलं मन भरून येतं. कधी-कधी खूप जास्त रडायलासुद्धा येतं किंवा मी खूप जास्त एकटी आहे, असं सुद्धा वाटायला लागतं. तर आपल्या आनंदासाठी आपण इतरांवरती निर्भर न राहता स्वतःला जे आवडतंय ते आपण केलं पाहिजेत. बऱ्याचदा आपण घरातील कामांमध्ये इतके बिझी होऊन जातो, की स्वतःकडे आपण दुर्लक्ष करायला लागतो. मग त्यामुळे काय होतं, की आपलं शरीर जे आहे तर ते त्यामध्ये आपल्याला बदल व्हायला दिसतात. म्हणजे आपले हार्मोन जे आहेत तर ते कमी जास्त होत राहतात. कारण की आपला मूड जो आहे तो नेहमी बदलता राहतो. त्यामुळे ना आपले आनंदी जे हार्मोन्स आहेत ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण आनंदी राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता जसं आपला मूड असेल त्यानुसार आपले हार्मोन जे आहेत ते वरखाली होत राहतात आणि त्याचा जो दुष्परिणाम आहे तो आपल्याला आपल्या शरीरावरती झालेला दिसतो. त्यामुळे मग सतत थकवा येणं, हातपाय दुखणं किंवा कामाची अजिबातच आवड निर्माण न होणं, सतत झोपावंसं वाटणं, या गोष्टींमुळे काय होतं, आपण स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला दिसायला लागतात. आता कधीही कोणतीही गोष्ट करताना पहिल्यांदा स्वतःला प्राधान्य द्यायला शिका. म्हणजे आपल्या स्वतःला जे आहे ते आपण पहिल्यांदा महत्त्व दिलं पाहिजेत. मग ती कोणतीही गोष्ट असू देत, कोणाला काही घेणं असू देत किंवा आपल्या आरोग्यावरती कोणत्याही गोष्टीचा दुष्परिणाम होणार नाही. सकाळी लवकर उठून थोडंफार योगा करणं किंवा थोडंसं वॉकिंगला वगैरे बाहेर जाणं, थोडंसं फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं, थोडंसं मज्जा-मस्ती करणं, हे सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपली जी चिडचिड आहे तर ती कमी होते. दिवसभर आपण आनंदी राहतो, फ्रेश राहतो आणि कितीही घरामध्ये काम असलं ना तरीसुद्धा आपण ते काम करण्यासाठी रेडी असतो. कारण की आपलं मन जे आहे ते पूर्ण तयार असतं आणि एकतर मन फ्रेश असलं ना की तुम्हाला घरामध्ये कितीही कामं असू देत किंवा कितीही कामाचा लोड असू देत, तुम्हाला त्या कामाचं अजिबात टेन्शन येत नाही आणि तुम्ही अगदी हसत चेहऱ्याने सगळी घरातील जेवढी काही कामं आहेत ना तर ती करायला घेतात. त्यामुळे ना प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजेत. ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे
आहेत, ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत. म्हणजे आता एखाद्या दिवशी आपल्याला वाटत असेल की आज आपल्याला नवीन ड्रेस वेअर करायचा आहे, आज सकाळी थोडंसं छान असं रेडी व्हायचे, तर त्या दिवशी आवर्जून रेडी व्हायचं. आज जर आपल्याला वाटत असेल की आपल्या फ्रेंड्ससोबत आपल्याला मूवीला पाहायचे, तर सगळ्यांशी गप्पा गोष्टी करून थोडंसं टाईमचं मॅनेजमेंट करून आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजेत. आता घरातील कामं करताना आहेत ना, आपण दिवसाचे 24 तास जरी दिले ना तरीसुद्धा ते कमीच पडतात. त्यामुळे ना स्वतःसाठी थोडंसं कामांचं नियोजन करून स्वतःसाठी थोडा वेळ आपण काढलाच पाहिजेत. आता ज्या दिवशी आपल्याला घरातील कामांचं नियोजन करताना कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आज आहेत ना मला काहीच काम करायचं नाही आहे किंवा आपली इच्छाच नसते. कधी-कधी खूप जास्त दमायला होतं. शेवटी आपणही माणूस आहोत, मशीन नाही. त्यामुळे 24 तास आपण काम जे आहे ते करू शकत नाही आणि मशीन जरी असली तरीसुद्धा तिच्यामध्ये सुद्धा थोडेफार जे काही बिघाड जे आहेत ते होतच राहतात. मग ज्या दिवशी आपल्याला वाटतं ना, की आपल्याला कामच नाही करायचं किंवा आज फक्त मी आरामच करणार आहे, मी आज एक्स्ट्राचं काहीच करणार नाही, त्या दिवशी आवर्जून काय करायचं, पूर्ण जी काही आपली रोजची कामं असतात बेसिक ती आधी आवरून घ्यायची आणि दिवसभर छान असा आराम करायचा, रिलॅक्स राहायचं. आता ज्या दिवशी माझा मूड नसतो ना व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा किंवा एडिटिंग करण्याचा, त्या दिवशी मी अजिबात व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत नाही किंवा व्हिडिओ शूटसुद्धा करत नाही. जेवढं माझे काही पहिले व्हिडिओज असतात तेच मी एडिटिंग वगैरे करून अपलोड करते. ज्या दिवशी माझा मूड काहीच काम करण्याचा नसतो ना, त्या दिवशी मी अजिबात एक्स्ट्राची कामं काढत नाही. जी काही माझी बेसिक कामं असतात ना, तर तीच मी करायला घेते. आता आपल्या घरातील कामांचं जे नियोजन आहे ना, तर ते आपण व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, सगळी कामं तर आपली वेळेत आवरतातच, पण त्याच्यासोबत आपल्याला सुद्धा थोडासा विश्रांतीसाठी जो वेळ आहे, तर तो भेटतो. आता दिवसभर जर कंटिन्यू तुम्ही घरातील 12 तास जर कामच करत राहिला, तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ जो आहे तो देता येत नाही. थोडीशी विश्रांतीसुद्धा घेता येत नाही आणि मग दिवसाच्या शेवटी इतकं जास्त दमायला होतं, की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा काम करण्याची एनर्जी ही आपल्यामध्ये नसते. त्यामुळे त्या गोष्टीचा खूप जास्त ताण येतो, चिडचिड होते, मग त्याचा राग मुलांवरती निघतो, घरातील सदस्यांवरती निघतो आणि पूर्ण घरातील जे वातावरण आहे तर ते पूर्ण बिघडून जातं. त्यामुळे ना कामांचं व्यवस्थित असं नियोजन करायचं. सकाळी लवकर उठून आपली जी काही महत्त्वाची कामे असतात ती आवरून घ्यायची, एक्स्ट्राची कामेसुद्धा आवरून घ्यायची आणि दुपारचा जो काही वेळ असतो तो मात्र स्वतःसाठी द्यायचा, जेणेकरून आपल्याला सुद्धा थोडीशी विश्रांती जी आहे तर ती भेटेल. आता प्रत्येकीला जर स्वतःला फ्रेश, आनंदी ठेवायचं असेल ना, तर स्वतःच्या आवडीची कामं जी आहेत ती आपण केली पाहिजेत. मग ती कोणती असू देत, जी कामं करायला आपल्याला खूप जास्त आवडतं ना, जसं की आता कधी-कधी आपल्याला छान असं रेडी व्हायची इच्छा होते, त्या दिवशी छान असं रेडी व्हायचं. कधी-कधी आपल्या आवडीचा एखादा पदार्थ आपल्याला बनवून खायचा आहे किंवा आपल्या आवडीचं आपल्याला आज काही बनवायचं, खाण्याची क्रेव्हिंग झालेली आहे, तर ते आवर्जून बनवायचं. जसं की आपण घरातील सदस्यांची काळजी घेतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असतात. कोणाला कोणत्या वेळी कोणती गोष्ट खायला आवडते किंवा कोणता पदार्थ कोणाला आवडतो, त्यानुसार जे काही आपल्याला आवडते त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. आता ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आवडते ना, त्या दिवशी आवर्जून ती गोष्ट जी आहे ती करायची. मग ते एखादा पदार्थ वगैरे बनवणं असलं तरीसुद्धा ते आवर्जून बनवायचं आणि छान असं जे आहे ते जेवण वगैरे करायचं. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं, स्वतःच्या हेल्थला आधी प्राधान्य द्यायचं. जर आपण स्वतःच आनंदी, फ्रेश आणि उत्साही असू तरच आपण आपल्या पूर्ण घराला जे आहे ते आनंदी आणि फ्रेश ठेवू शकतो. तर या थोड्याशा टिप्स वगैरे ज्या होत्या, ज्या की स्पेशली गृहिणींसाठी होत्या, ज्या की माझ्यासारख्याच आहेत. तर म्हटलं चला थोड्याशा टिप्स वगैरे ज्या आहेत त्या तुमच्यासोबत आज मी शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की त्या तुम्हाला थोड्या तरी युजफुल ज्या आहेत त्या ठरतील. तर आता इथे ना संध्याकाळच्या वेळी जीविकाचा स्कूलचा एक फॉर्म तिने घरी आणलेला होता आणि जो की मला पूर्ण फिल करून द्यायचा होता. आता नेक्स्ट इयरमध्ये ज्यावेळेस तिचं ॲडमिशन होणार आहे तर त्याच्या संदर्भात हा फॉर्म जो आहे तो तिने आणलेला होता. तर मग त्याची सगळी इन्फॉर्मेशन वगैरे रीड करून मग हा जो फॉर्म आहे तर तुम्ही पूर्ण भरला. आणि मग दुसऱ्या दिवशी तिला आठवणीने सांगितलं की मिसला हा फॉर्म दे, कारण की बऱ्याचदा असं होतं की मुलांच्या ते लक्षात राहत नाही, म्हणून मग तिला एकदा दोनदा जे आहे ते आठवण करून द्यावी लागते. आणि त्याच्यासोबतच मग स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा रेडी होता, त्याच्यामुळे थोडासा वेळ जो आहे तर तो मी तिच्यासोबतसुद्धा घालवला. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.